Welcome to all 11 commerce students. Today's our topic name is small scale industry and business. What is small scale industries? लघु उद्योग काय आहे? त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन्स, मीनिंग, डेफिनेशन्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, ॲडव्हान्टेजेस ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आणि व्हॉट इज द चॅलेंजेस ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हे आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज द इंट्रोडक्शन्स ऑफ small scale industry. Rising populations must be given opportunities of means of a livelihood. The problems of unemployment is become more serious in India. In post-independence period, more attention is given to the development of small-scale industries. However, the problems of unemployment is not overcome by new industrial policies. There is a huge importance of farming industries, small-scale industries, cottage industries in Indian economy. As far as developing country like India is a concern, it is necessary to make available the capital and other resources for small-scale industries. It is a fact that unskilled and semi-skilled artisans required for any small-scale industries are easily available in large number of rural areas. Small-scale industries play an important role in such type of developing countries where there is availability of less capital and more manpower. Small-scale industries are those industries in which manufacturing, providing services and productions are done on small scale or micro scale. वाढती लोकसंख्या ही मनुष्यबळ विकासाची संधी मानली जाते. बेकारीची समस्या हा तर प्रश्न आपल्या इंडियामध्ये पहिल्यापासूनच आहे. भारताने स्वातंत्र्योत्तर काळामध्ये लघु उद्योगांच्या विकासावर विशेष लक्ष दिलं होतं. ज्यावेळेला स्मॉल स्केल इंडस्ट्रीज प्रामुख्याने रनमध्ये होत्या त्यावेळेला भारताने त्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष दिलं होतं. तरीही नवीन औद्योगिक धोरणाने सुद्धा बेकारीच्या समस्येवर मात करता येत नव्हती. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी उद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योगांना महत्त्व प्राप्त करून दिले आहे. भारतासारख्या विकसनशील देशाचा विचार करता लघु उद्योगांच्या विकासासाठी लेस भांडवल, कमी कॅपिटल, इतर संसाधनात वाढ केली पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे की भारतामध्ये अकुशल, मध्यम कुशल कारागीर आणि लघु उद्योगासाठी म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी सहज उपलब्ध आहेत. आपल्या इंडियामध्ये तसं पाहायला गेलं की स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठीच लेस कॅपिटल लागतं, मॅनपॉवर जास्त लागते आणि कारागीर लोकांची संख्या जास्तीत जास्त आहे. म्हणून लघु उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार इंडियामध्ये निर्माण होत असतो, क्रिएट होत असतो. ग्रामीण भागामध्ये सुद्धा या उद्योगामार्फत स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या थ्रू मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो, एम्प्लॉयमेंट होऊ शकते. देशाच्या विकासासाठी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ही महत्त्वाचा खूप मोठा रोल प्ले करत असतो. ज्या ठिकाणी लेस कॅपिटल आणि लेस मॅनपॉवर लागते त्या ठिकाणी हा जो व्यवसाय आहे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हा चांगल्या प्रकारे रन होण्यास मदत होत असते. देन त्याच्यानंतर आहे मीनिंग ऑफ small scale industries. Traditionally, the industries in India which are organized on a small scale and produce goods with the help of machines, labor and power are considered as a small scale industries. भारतामध्ये जे उद्योग अल्प प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन करतात किंवा यंत्रसामग्र्याची मदत घेतात म्हणजे मशीन्सची मदत घेतात, कामगारांची नेमणूक करतात आणि विजेचाही वापर करतात, अशा उद्योगांना लघु उद्योग म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा रिपीट करते, इंडियामध्ये जे उद्योग अल्प प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन म्हणजे प्रोडक्शन्स घेतात, मशीन्सची हेल्प घेतात, कामगारांची नेमणूक करतात आणि विजेचाही वापर करतात, अशा उद्योगांना लघु उद्योग असे म्हटलं जातं. An industrial unit can be categorized as a small business if it fulfills the capital investment limit fixed by Government of India according to the Micro, Small and Medium Enterprises Development Act MSMED 2006. The business is classified into two sectors, manufacturing sector and service sectors. यंत्रे, उपकरणे आणि स्थिर मालमत्तेमधील स्वतः मालकाने केलेली आणि भाडेपट्टी घेतलेली किंवा भाडे कराराने केलेली गुंतवणूक ही 1 कोटीपेक्षा जास्त असू नये. अर्थातच हा जो उद्योग आहे हा व्यवसाय दुसऱ्या कोणत्याही उद्योग घटकांकडून नियंत्रित केला जाऊ नये किंवा त्यावर त्याचे मालकी हक्क असू नये.
सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विकास कायदा हा 2006नुसार MSMED ॲक्ट 2006 म्हणजे यामध्ये मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट ॲक्ट 2006 हा यामध्ये येतो. या फील्डमध्ये या बिझनेस क्लासिफाईडमध्ये 2 सेक्टर्स त्यांनी सांगितले. ते आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर उत्पादक क्षेत्र आणि देन आहे सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा क्षेत्र. देन त्यानंतर आपण पाहणार आहोत which is the definitions of small scale industries. Any industrial unit is regarded as a small scale industries if the following conditions is satisfied. Investment in fixed asset like a plant equipment either held on ownership terms or on a lease or hire purchase should not be more than 1 crore. However, the unit is no way can be owned or controlled or auxiliary for any other industrial unit. यंत्रे उपकरणे यांसारख्या स्थिर मालमत्तेमधील स्वतः मालकाने केलेली भाडेपट्टी किंवा भाडे कराराने केलेली गुंतवणूक ही 1 कोटीपेक्षा जास्त असू नये. अर्थातच हा जो स्मॉल स्केल इंडस्ट्रीज सेक्टर आहे किंवा उद्योग आहे हा व्यवसाय दुसऱ्या कुठल्याही उद्योग घटकांकडनं कंट्रोल केला जाऊ नये आणि त्यावर त्याचा मालकी हक्क असू नये अशाचे डेफिनेशन सांगितले आहे. दी क्लासिफिकेशन्स ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज इट कॅन बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. फर्स्ट आहे ट्रॅडिशनल स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आणि मॉडर्न स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. ट्रॅडिशनलमध्ये आहे हँडलूम प्रोडक्ट्स, हँडीक्राफ्ट, कोयर, सेरिकल्चरर्स आणि लास्ट आहे खादी आणि विलेज इंडस्ट्रीज. मॉडर्न स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये आहे बायसिकल पार्ट्स, स्विंग मशीन्स, ब्लेड्स, रेझर्स, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आणि स्पेअर पार्ट्स. हे क्लासिफाईड करून दिलेले स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचं. त्यानंतरचा पुढचा पार्ट आहे की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. दिस इज द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. 4 मार्कला हा क्वेश्चन्स विचारला जातो. सो लेट सी. सो फर्स्ट पॉईंट आहे जॉब ऑपॉर्च्युनिटीज. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज इज अ सेकंड लार्जेस्ट इंडस्ट्रीज विच क्रिएट्स ह्यूज एम्प्लॉयमेंट opportunities because it can be operated with minimum amount of capital. Small scale industries can be run with a basic and potential skill. This is the boost for a labor surplus country like India. जॉब ऑपॉर्च्युनिटी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हा खूप मोठी अशी इंडस्ट्री आहे आणि यामध्ये ह्यूज एम्प्लॉयमेंट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतात. त्याच्या खूप मोठ्या संधी इथे आहे. विथ मिनिमम अमाऊंट ऑफ कॅपिटल खूप छोट्याशा अमाऊंटमध्ये हा बिझनेस जो आहे तो रन केला जातो आणि यामध्ये खूप बेसिक अशी पोटेन्शियल स्किल जी कारागीर लोकांना हवी असते ती आवश्यक असते. सेकंड पॉईंट आहे रिजनल बॅलन्स, प्रादेशिक समतोल. इन इंडिया ऑल रिलिजियस आर नॉट डेव्हलप्ड ड्यू टू दी लॅक ऑफ इंडस्ट्रियलायझेशन्स. Small scale industries can be set up with minimum amount of capital. Small scale industries manufacturers product using simple technologies, local available resources, materials and labors. Thus they contribute significantly to the balanced development of a country. प्रादेशिक समतोल. इंडियामध्ये जो आहे लॅक ऑफ इंडस्ट्रियलायझेशन्स झालेलं आहे त्यामुळे स्मॉल स्केल इंडस्ट्रीला इथे सेटअप होताना खूप मोठा त्रास होत असतो. बट हा जो स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे यामध्ये लेस कॅपिटलमध्ये तुम्ही कमी अमाऊंटमध्ये तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो रन होऊ शकतो आणि तुम्ही तुमचं प्रोडक्शन घेत असताना तुम्हाला खूप सिम्पल अशा टेक्नॉलॉजी आणि अवेलेबल रिसोर्सेस मटेरियल आणि लेबरमध्ये तुम्ही तुमचा बिझनेस हा चांगल्या प्रकारे रनरअप करू शकतो. थर्ड पॉईंट आहे इन्क्रीज कॉम्पिटेटिव्ह स्ट्रेंथ. Small scale industries enjoy the advantages of low cost of product. These industries use locally available resources which are less expensive and establishment and running cost of a small scale industries are comparatively less. Low cost of productions and low overheads ultimately result in low price of goods. Increased turnover, increased competitive strength. Increased competitive strength साठी small scale industries कमी कॉस्टमध्ये चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन घेत असते ॲट अ मिनिमम लो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन्स आणि त्यामध्ये देखील लो प्राईस ऑफ गुड्स एखाद्या वस्तूची कमीत कमी किंमत ठेवून त्यांच्या प्रोडक्शनमध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट करत असते, इन्क्रीज करत असते. फोर्थ पॉईंट आहे मॅक्झिमम यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आर लेबर इंटेन्सिव्ह
they utilize available natural resources and raw materials from local areas. Such use as a local natural resources minimize the cost of productions, which results into reasonable price of the goods. स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये जनरली नॅचरल रिसोर्सेसचाच यूज करतात ते, आणि रॉ मटेरियल्स जे कच्चा माल आहे त्या गोष्टीपासूनच ते त्यांचे प्रोडक्ट्स बनवत असतात. 5th पॉईंट आहे रिड्यूस मायग्रेशन. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज कॅन बी क्रिएट अ लार्ज नंबर ऑफ एम्प्लॉयमेंट इन अ रुरल एरियाज. Small scale industries is also best example of self-employment. Therefore, migrations of people from rural areas to urban area can be reduced or minimized. त्यानंतरचा पॉईंट आहे सपोर्ट टू लार्ज स्केल इंडस्ट्रीज, आणि लास्ट पॉईंट आहे डेव्हलपिंग न्यू एंटरप्रेन्योर. Small enterprises have the potential to attract the young aspirants to entrepreneurships. Small scale industries can accommodate the technical and non-technical young first generations entrepreneurs. India is the country of villagers. Therefore, government has to pay attention to the development of small and cottage industries in order to create a balanced economy. हे 7 पॉईंट्स आहे what is the importance of small scale industry. Then उसके बाद है what is the advantages of small scale industries.